महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सोलापूर, धाराशिव तसेच संपूर्ण मराठवाडा परिसरामध्ये झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे अनेक शाळा पुराच्या पाण्याखाली गेल्या। या आपत्तीमध्ये विद्यार्थ्यांची दप्तरं, पाठ्यपुस्तके, वह्या, शैक्षणिक साहित्य तसेच शाळांमधील आवश्यक साधन सामग्री मोठ्या प्रमाणावर खराब झाली होती तसेच वाहून गेली होती। परिणामी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम झाला। या संकटग्रस्त परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये या उदात्त सामाजिक जाणीवेतून पुणे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील कोर्टी तालुका करमाळा येथे पूरग्रस्त शाळांसाठी 1 कोटी रुपयाचे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। या उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे राज्य सचिव आणि राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड, राजेश गायकवाड, शिवाजी कामथे, सुधाकर जगदाळे, कल्याण बर्डे, विठ्ठल माळशिकारे, रमेश अरगडे तसेच कोर्टी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर महेश अभंग यांनी पुढाकार घेत सुमारे 1 कोटी रुपयांचे शैक्षणिक साहित्य पूरग्रस्त शाळांना वितरित केले। यावेळी मुख्याध्यापिका सौ ज्योती शिंदे, सुनील शिंदे, सौ विद्या तळेकर, प्राचार्य चव्हाण सर, SU राजे भोसले, सुजित जालिंदर झांजुर्णे, माध्यमिक विद्यालय पंढरीनाथ गाडे यांच्यासह करमाळा तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच मुख्याध्यापक यादव RR, संतोष देशमुख, मुख्याध्यापक उबाळे सर, प्राचार्य गौतम मगरे, अजित गायकवाड, गाडे सर, दहिफळे सर, भगवान पांडेकर सर, उद्योजक तुषार केवटे, राहुल चव्हाण तसेच पुणे आणि करमाळा तालुक्यातील अनेक शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी या उपक्रमाला उपस्थिती लावली। पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुणे जिल्ह्यातील शाळा, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी मुख्याध्यापक संघाच्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक साहित्य जमा केले। या अभूतपूर्व सहकार्यासाठी सर्व दानशूर विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापकांचे यावेळी मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले। यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य नंदकुमार सागर म्हणाले, शाळा म्हणजे केवळ इमारत नसून ती विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारी ज्ञान मंदिरे आहेत। संकटाच्या काळात अशा ज्ञान मंदिरांसाठी समाजाने एकत्र येणे ही काळाची गरज आहे। आज दिलेली मदत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नव्या सुरुवातीचा आशेचा किरण ठरेल। या उपक्रमातून सहकार्य, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्रासमोर उभा राहिल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।